नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट गप्पा विथ परिमल आडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अपूर्वा आणि माझ्यासोबत आहेत परिमल सर. आज आपण व्हिडिओ बनवतोय तेव्हा मार्केट ॲक्च्युली पडलंय, तर ते नक्की का पडलंय त्याची कारणं जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. सुरू करूयात. सर, आज मार्केट पडलंय तर मार्केट पडलंय म्हणजे नक्की काय झालंय आणि का झालंय? सो आय थिंक मार्केट पडलंय म्हणजे जे स्टॉक प्राइसेस आहेत मार्केटमध्ये, सगळे जे कंपनीज आहेत त्यांचे स्टॉक प्राइसेस खाली गेलेले आहेत. सो हे वर जाणं खाली जाणं हे नॉर्मल आहे मार्केटसाठी. पण मार्केट आज नेमकं का पडलंय ह्याच्यावर आपल्याला आज डिस्कस करता येईल. सो युएस मार्केट्स शुक्रवारी बऱ्यापैकी खाली गेले होते. जवळपास 3 ते 4% युएस मार्केट्स पडले होते फ्रायडेला. त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हे होतं की जशी आपली सेंट्रल बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तशी युएसची एक सेंट्रल बँक आहे फेडरल रिझर्व्ह. सो त्याचे जे चेअरमन आहेत मिस्टर जेरोमी पॉवेल, त्यांनी एका कॉन्फरन्समध्ये बोलले ते की आम्ही इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी फार अग्रेसिव्हली अजून सुद्धा रेट हाईक करणार आहोत, इंटरेस्ट रेट्स वाढवणार आहोत. सो नॉर्मली कसं असतं, इंटरेस्ट रेट्स वाढवले की ऑटोमॅटिकली जी आपली डिमांड आहे, म्हणजे कुठलेही प्रॉडक्ट घ्यायचे म्हणा, एक्झाम्पल म्हणजे आता सपोज आपल्याला घर घ्यायचं असेल आणि होम लोनचा इंटरेस्ट रेट 6.5% म्हणलं की आपल्याला वाटतं अरे वा, होम लोनचा इंटरेस्ट रेट कमी आहे. पण तोच होम लोनचा इंटरेस्ट जर 8.5% गेला तर मग आपण विचार करू की अरे घ्यायचं का नाही घ्यायचं. सी, कधीही तुम्ही घर घ्या, गाडी घ्या, एज्युकेशन लोन घ्या, कुठलाही लोन घ्या, ही सायकल नेहमी चालत राहते इंटरेस्ट रेटची. पण ज्यावेळेस जेव्हा केव्हा हे असे स्टेटमेंट्स येतात सेंट्रल बँकांकडून, सो त्यावेळेस एक सेंटिमेंट जो असतो मार्केटचा तो निगेटिव्ह व्हायला सुरू होऊन जातो. सो इन्फ्लेशन कंट्रोल करणं, सध्या 8.5% इन्फ्लेशन आहे युएस मध्ये आणि त्यांचं टार्गेट आहे 2% इन्फ्लेशन घेऊन जायचं त्यांना. आता भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते की आम्हाला 4 ते 6% इन्फ्लेशन ठेवायचं, पण युएस मध्ये ते इन्फ्लेशन त्यांना 2% घेऊन जायचं. आणि सध्याची सिच्युएशन अशी आहे की भारतामध्ये इन्फ्लेशन आहे जवळपास 7%, 7%, विजावीज युएस मध्ये जे इन्फ्लेशन आहे ते 8.5% आहे. सो म्हणून त्यांनी हे इन्फ्लेशन लेवल्स कधीच पाहिलेले नाहीत एवढे हाय, म्हणजे रिसेंट पास्ट मध्ये, आणि त्यासाठी त्यांना ते कंट्रोल करणं फार जास्त गरजेचं आहे. पण आता हे सगळं घडतंय युएस मध्ये आणि त्याचा परिणाम होतोय भारतातल्या मार्केटवरती, तर हे कसं एकमेकांची संलग्न आहे? आपण जे एक इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे, ग्लोबलाइज्ड वर्ल्ड, म्हणजे आपण सगळे एकमेकांशी जुळलेले आहोत. सो प्रत्येकाची डिपेंडन्सी कोणा ना कोणावर तरी आहे. आता जसं बघितलं आपण, जवळपास 200 ते 300 बिलियन डॉलरचे आपल्याकडे आपण एक्सपोर्ट सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतो, IT सर्व्हिसेस. म्हणजे त्यामध्ये मॅक्झिमम जे मेजॉरिटी क्लायंट आहेत 60 to 70%, 60 ते 70% ते युएसचे क्लायंट्स आहेत. म्हणजे त्यांची आपल्यावर डिपेंडन्सी आहे. जशी त्यांची आपल्यावर डिपेंडन्सी आहे, आपण पण त्यांच्या पैशांवर डिपेंड करतो. अशी हे जग जे आहे ना, सगळं एकमेकांशी जुळलेलं. सो मग चायना असेल त्यांच्यावर डिपेंडन्सी आहे, चीनवर डिपेंडन्सी आहे, युरोपियन वर्ल्डवर डिपेंडन्सी आहे. एवढं आता रशिया युक्रेनचं वॉर झालंय, रशियावर किती मोठी डिपेंडन्सी आहे हे सुद्धा सगळ्यांना कळलं. क्रूडच्या प्राइसेस ज्या वर गेल्या त्या कशामुळे गेल्या, कारण कुठेतरी एक प्रॉब्लेम झाला, त्याला रिॲक्ट करण्यासाठी लोकांनी थोडं अग्रेसिव्ह स्टेप्स घेतल्या सँक्शन वगैरेच्या, आणि त्याच्यामुळे प्राइसेस वर गेल्या. सो आपण या जगामध्ये एकमेकांशी जोडलेले आहोत, आणि म्हणून एकाला प्रॉब्लेम झाला तर म्हणजे एकाने शिंक दिली तर दुसऱ्याला सर्दी होणार हे मात्र नक्की, आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी कंटिन्यू होत आहेत. ओके, पण मग आता हे इंटरेस्ट रेट वाढवला त्याच्यामुळे स्टॉक मार्केटवरती परिणाम झाला हे खूप ठळकपणे दिसतं. तर तसं मग बाकीच्या ऍसेट ज्या क्लासेस आहेत त्याच्यावर पण काही परिणाम होतो का? नाही, नक्कीच. म्हणजे म्हणजे कसं असतं की नॉर्मली जो मार्केट वर जाणं खाली जाणं किंवा इंटरेस्ट रेट्स वर जाणं खाली जाणं, हे जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात ना, मोठे मोठे इन्व्हेस्टर्स, त्यांच्यासाठी हे 2 ऍसेट क्लासेस फार महत्वाचे असतात. एक असतो इक्विटी म्हणजे हे स्टॉक मार्केट, आणि दुसरं असतं डेट म्हणजे फिक्स इन्कम सिक्युरिटीज, जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज वगैरे आपण म्हणतो. सो आता जो अट्रॅक्टिव्हनेस, आता कुठलेही, आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की तुम्हाला कोणी म्हणलं की बाबा 7%चा FDचा इंटरेस्ट रेट आहे, तुम्ही म्हणता हो ओके ठीक आहे. पण कोणी तुम्हाला म्हणलं अरे 10%चा FDचा इंटरेस्ट आहे, म्हणजे की तुम्हाला वाटेल अरे हो चांगलं इंटरेस्ट रेट आहे, आपण जाऊन तिथे FD करू शकतो काही की. सो असं सध्या हे झालेलं आहे. सो सध्या काय की युएस मध्ये जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत युएस मधल्या, त्यांचा इंटरेस्ट रेट 3-3.25% मध्ये सध्या ट्रेड करतात. म्हणजे त्या सिक्युरिटीज मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवलं तर 10 वर्षामध्ये तुम्हाला 3-3.25% पर ॲनम एवढं रिटर्न मिळत राहील प्रतिवर्ष. सो
आता हाच जो इंटरेस्ट रेट होता ज्यावेळेस ते कोरोना आलं होतं, कोविड आलं होतं, त्यावेळेस हा इंटरेस्ट रेट 0.50%, 0.50% खाली गेलेला होता. सो ते अट्रॅक्टिव्ह वाटत नव्हतं लोकांना. आणि डेव्हलप वर्ल्ड मध्ये जसं US सारखी इकॉनॉमी आहे, तिथे इन्फ्लेशन खूप कमी होतं आधी. सो आता ते वाढले म्हणून त्यांना इंटरेस्ट रेट वाढवावे लागतात. सो अशा इकॉनॉमीमध्ये फिक्स इन्कम सिक्युरिटीज मध्ये कोणाला जाऊन इन्व्हेस्ट करण्याची इच्छा नव्हती. पण तुम्ही जस्ट इमॅजिन करा की हेच इंटरेस्ट रेट आता 3-3.5% जर वर गेलेले असतील किंवा जाणार असतील अजून, सो मग त्यांना तो अट्रॅक्टिव्ह वाटायला लागतो तो ऍसेट क्लास. आणि म्हणून तिथे इन्व्हेस्टमेंट होतात. आता ज्यावेळेस डेट ऍसेट क्लास फिक्स इन्कम सिक्युरिटीज जिथं तुम्हाला रिटर्न्स मिळतात ते अट्रॅक्टिव्ह नव्हते वाटत, त्यावेळेस तो पैसा तर होता मार्केटमध्ये बऱ्यापैकी, तो पैसा इक्विटी मार्केटमध्ये जात होता, स्टॉक मार्केटमध्ये जात होता. तिथे बऱ्यापैकी चांगले रिटर्न्स पाहिले आपण. म्हणजे जो सेन्सेक्स कोविडच्या काळामध्ये 25,000 खाली गेला होता, तो आज जर 58,000 वर असेल, सो म्हणजे बऱ्यापैकी रिटर्न्स कमवलेले आहेत. इव्हन तुम्ही US मार्केट्स म्हणा, युरोपियन मार्केट्स म्हणा, बाकीचे एशियन मार्केट्स म्हणा, सगळीकडे प्राइसेस वर गेलेल्या होत्या. सो या वर गेलेल्या प्राइसेस तो इन अ वे ती प्रॉफिट बुकिंग पण ते करतायत. आणि हे दोन ऍसेट क्लासेसमध्ये ते मुवमेंट चालू असतात त्यांच्या. सो आता त्यांना डेट ऍसेट क्लास फिक्स इन्कम सिक्युरिटीज जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात, म्हणून तो इकडून पैसा काढून तिकडे टाकतात. सो हे दोन मेजर ऍसेट क्लासेस मध्येच हा खेळ चालत राहतो. बाकी ज्यावेळेस इकॉनॉमीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस गोल्ड एक असा ऍसेट क्लास आहे त्याच्यावर थोडीशी म्हणजे लोकांना आवड आहे. म्हणजे जगामध्येच पूर्ण त्याला एक रिझर्व्ह करन्सी म्हणून बघण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तो सक्सेसफुल नाही झाला, पण स्टील म्हणजे लोक बऱ्यापैकी त्यात इन्व्हेस्ट करतात. ह्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल मनी पण जातो, पण तो क्वांटम हळूहळू कमी होतोय. सो हे दोन ऍसेट क्लासेसवर जास्त इम्पॅक्ट राहतो या इंटरेस्ट रेट ऍसेट क्लास, इक्विटी आणि डेट. ओके. आणि बँकांचे FD चे दर वाढण्याची कितपत शक्यता आहे? विचारण्याचं कारण असं की मार्केट जेव्हा पडतं तेव्हा बऱ्याचदा अशी एक भावना दिसते की मार्केटमधून पैसे काढून घेऊ आणि FD मध्ये टाकून देऊ. टिपिकल भावना असतीच ते. सो नाही, आता ना जर मी एक सकाळी व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर लोनची जी डिमांड आहे इयर ऑन इयर, वर्ष मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जर कम्पेअर केलं तर जवळपास 15% लोनची डिमांड वाढलेली, म्हणजे वाढलेले आहेत लोन्स जे बेस पासून बघितलं मागच्या वर्षी तर या वर्षी सेम. त्याला जर कम्पेअर केलं आपण डिपॉझिट्स म्हणजे फिक्स डिपॉझिट्स म्हणा किंवा सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, ह्यांची जी ग्रोथ झालेली आहे ती साधारणतः 8-8.5% किंवा 8.5% जवळपास. सो डिफरन्स 7% आहे. सो 7% जर डिफरन्स इथे आपल्याला दिसतोय म्हणजे लोनची ग्रोथ वाढलेली आहे, म्हणजे बँकांना लोन द्यायचेच अजून, डिमांड जास्त आहे. सो ज्यावेळेस लोनची डिमांड जास्त आहे पण तुमची डिपॉझिटची डिमांड एवढी ग्रोथ नाही झालेली आहे, सो जास्त डिपॉझिट्स अट्रॅक्ट करण्यासाठी बँका FD चे इंटरेस्ट रेट वाढवू शकतील. सो ऑलरेडी काही ठिकाणी त्यांनी 0.5%, 1% पर्यंत इंटरेस्ट रेट वाढवलेले आहे. सो येणाऱ्या काळामध्ये ते अजून वाढवण्याची शक्यता आहे. पण असं काही एक्सपेक्ट करणार म्हणजे खूप वर जाईल असं नाही, पण एक साधारणतः 0.5% to 1% पर्यंत वर जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक पण इंटरेस्ट रेट सध्या वाढवत आहे. बघूयात काय होतं. पण मग आत्ताच्या या परिस्थितीमध्ये मार्केटमधून पैसे काढावेत का? नाही, मला असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट, इक्विटी इन्व्हेस्टमेंट जी असते ना ती मिनिमम 5 वर्षांचं तरी इन्व्हेस्टमेंट होरायझन ठेवून आपण करायला पाहिजे. प्रॉब्लेम हाच होऊन जातो, इक्विटी हा जो ऍसेट क्लास आहे, स्टॉक मार्केट हे व्हॉलेटाईल असतं, फार व्हॉलेटाईल असतं. आणि लोकांना वाटतं या व्हॉलेटिलिटीला ते रिस्क समजतात आणि एखादी गोष्ट वर गेलेली खाली आली की त्यांना वाटतं नोशनल लॉस असतो, तो त्यांनी बुक केलेला नसतो लॉस, पण ते रिॲक्ट करून पॅनिक मध्ये ते विकतात आणि त्या नोशनल लॉसला ते परमनंट लॉस मध्ये कन्वर्ट करून घेतात. सो कधीही तसं करायचं नाही. आपले फायनान्शियल गोल जे आहेत त्याच्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करत राहायच्या आणि मिनिमम 5 इयर्स इन्व्हेस्टमेंट होरायझन ठेवायचं. त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट हा एक फार जबरदस्त पर्याय आहे रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी, जो आपल्या अर्निंग्सला एक डिसिप्लिन लावून टाकतो, सेव्हिंग्सला इन्व्हेस्टमेंट मध्ये कन्वर्ट करण्याचा. तो हा डिसिप्लिन फॉलो करत राहायचं. मला वाटतं बऱ्यापैकी सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनू शकतात. नॉर्मली लोकांना वाटतं स्टॉक फाइंड आउट करायचं, कुठल्या तरी स्टॉक मध्ये टाकू, मल्टीबॅगर करू, आणि या कृतीमध्ये ते नेहमी फायनान्शियल प्लॅनिंग या अँगलकडे दुर्लक्ष करतात. सो ते नियोजन जे आहे ते फार गरजेचं आहे आणि त्याला डायरेक्ट करणे इक्विटी इन्व्हेस्टमेंट मध्ये हे सुद्धा गरजेचं आहे. तर जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत इक्विटीमध्ये त्यांनी काहीही रिॲक्ट करायचं नाही. जस्ट आपले जे SIP चालू आहेत, सेव्हिंग, इन्व्हेस्टिंग ते करत राहायचं. धन्यवाद. मला असं वाटतं की आपल्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळाली असतील. तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी हा चॅनल नक्की बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.